साठी आपण काय करू, सध्या अशा फिगर ड्रॉ करू. जस्ट एक रेक्टँगल ड्रॉ करा. रेक्टँगल इन रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हे एजेस जोडल्यानंतर क्यूबॉइड मिळतो. आता या क्यूबॉइडला आपल्याला नेमिंग वगैरे करायचं नाही, याच्यामध्ये पॉसिबल सगळे फॉर्म्युले स्टडी करायचे. तर इथं तुम्ही बघा, हा अप्पर फेस दिसतो, हा छत, हा जो आहे फ्लोअर, लोअर सरफेस आहे, हा लेफ्ट सरफेस आहे, हा राईट सरफेस आहे. त्यानंतर फ्रंट सरफेस आणि बॅक सरफेस म्हणजे काय, देर आर टोटल 6 सरफेसेस. क्यूबॉइडला 6 सरफेसेस आहे आणि ईच सरफेस हा रेक्टँग्युलर असतो. मग आता याची ही लेंथ आहे, ही ब्रेडथ आहे किंवा विड्थ म्हणा तुम्ही, ही हाईट आहे. म्हणजे क्यूबॉइड इज अ 3 डायमेन्शनल फिगर which has a length, breadth and height. तर आता या क्यूबॉइड मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड फाइंड करता येईल. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड, व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, द अमाउंट ऑफ वॉटर दिस क्यूबॉइडल वेसल कॅन कंटेन ऑर द एअर कंटेन्ड बाय दिस वेसल, म्हणजे या वेसलची कॅपॅसिटी. कशाने तरी तुम्ही याला फेस टू फेस पूर्ण भरलं तर त्यात जेवढं काही मटेरियल बसेल दॅट इज नथिंग बट व्हॉल्यूम. तर आता व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इट इज गिवन बाय L into B into H, length into breadth into height. लेंथ, ब्रेडथ आणि ही हाईट आहे. ऍक्च्युली आता इथं लेंथ आणि ब्रेडथ हा अप्पर फेस किंवा लोअर फेसचा तो एरिया असतो आणि मग ही हाईट आहे. तर आता व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड झाला नंबर 1 चा फॉर्म्युला. नंबर 2 चा फॉर्म्युला, आता याच्यामध्ये फेसेस रेक्टँग्युलर आहेत. आपण जर टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा गेला तर ह्या टोटल सरफेस एरिया TSA इट इज गिवन बाय, याचे सरफेसेस अप्पर आणि लोअर बघा, म्हणजे हा वरचा सरफेस सिलिंग आणि खालचा रूफ. जर आपण आता हे दोन फ्लोअर आणि सिलिंग बघितलं, हे दोन्ही कसे, दीज आर 2 रेक्टँगल्स. त्या रेक्टँगलचा एरिया काय येतो, लेंथ इंटू ब्रेड, 2 इंटू LB, बरोबर, अप्पर टू फेसेसचा. आता राईट आणि लेफ्ट फेसचा एरिया बघा, राईट फेस असो किंवा लेफ्ट फेस असो त्यांचा एरिया सेम असेल. मग याच्या डायमेन्शन मध्ये हा बी आणि हा एच आहे की नाही. एक त्याची लेंथ समजा, एक ब्रेड समजा, म्हणजे ह्या दोन साइड्स आहेत. तर 2BH. आणि आता फ्रंट आणि बॅक सरफेसेस, फ्रंट मध्ये दिस इज लेंथ आणि ही ब्रेडथ आहे ना, हाईट म्हणजे L इंटू H घेतलं तर तुम्हाला फ्रंट सरफेस एरिया मिळेल, फ्रंट आणि बॅकचा मिळून 2 टाइम्स LH, म्हणजेच 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH इज द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. म्हणजे क्यूबॉइडच्या बाबतीत टोटल सरफेस एरिया 2LB प्लस BH प्लस LH. नंबर 3, आता याचा व्हर्टिकल सरफेस एरिया सुद्धा फाइंड केला जातो. व्हर्टिकल सरफेस एरिया मध्ये काय होतं, जी व्हर्टिकली अरेंज्ड फेसेस आहेत, म्हणजे राईट, लेफ्ट, फ्रंट, बॅक. तर आता राईट लेफ्ट मध्ये याला आपण शॉर्ट मध्ये लिहितो VSA, व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड याच्यामध्ये राईट, लेफ्ट आणि फ्रंट, बॅक एवढेच आले. फ्रंट वाल्याचा एरिया LH ने मिळतो, फ्रंट बॅक वाल्याचा, आणि राईट लेफ्टचा BH ने मिळतो. म्हणजे 2 टाइम्स LH प्लस 2 टाइम्स BH, दॅट इज 2 इन ब्रॅकेट LH प्लस BH, म्हणजे 2H कॉमन घ्या, L प्लस B, 2 आणि H कॉमन घेतला, L प्लस B. हा व्हर्टिकल सरफेस एरिया झाला. आता याशिवाय याची कॅपॅसिटी आपण व्हॉल्यूमने फाइंड केली. कधी कधी सरफेस एरिया काय केला जातो,
तुम्हाला फिश टँक आहे, तर फिश टँक मध्ये सरफेस एरिया हा लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक आणि बॉटमचा घेतला जातो. टॉप हा ओपन ठेवलेला असतो, है ना. तर मग त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल की व्हर्टिकल सरफेस एरिया घ्यावा लागेल आणि मग बॉटमचा एक घ्यावा लागेल. म्हणजे गरजेप्रमाणे आपल्याला सरफेस एरिया फाइंड करता येतील आणि व्हॉल्यूम फाइंड करता येईल. तर व्हॉल्यूम आहे एल इंटू बी इंटू एच. टोटल सरफेस एरिया 2 in bracket LB plus BH plus LH. Vertical surface area of cuboid is 2LH plus 2BH. That means if we take 2H common, there will be L plus B in the bracket. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम आहे, इट इज मेजर्ड इन क्यूबिक युनिट, क्यूबिक युनिट, and this is measured in square unit. मे बी सेंटीमीटर, मे बी मीटर, म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर असेल, मीटर स्क्वेअर असेल, आणि हे सुद्धा काय असेल, स्क्वेअर युनिट. बघू आता एवढं